हा, ठीक आहे. आज आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती जे सिमिलर चॅप्टर चालू आहेत त्याच्यामध्ये पहिला आपला जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा चॅप्टर चालू आहे. त्यानंतर दुसरा चॅप्टर आपला चालू आहे तो म्हणजे केमिकल बॉन्डिंग, आणि तिसरा चॅप्टर चालू आहे तो म्हणजे पिरियडिक प्रॉपर्टी. हे 3 चॅप्टर आपल्या सिमिलर म्हणजे आपल्या ऑर्गॅनिक वाला या युट्यूबवरती ते चॅप्टर चालू आहेत. आज आपण नवीन चॅप्टर म्हणजे 4 चॅप्टर आपण ॲज इट इज म्हणजे एका झोनमध्ये आपण ते ठेवायचे आहेत, म्हणजे ते चॅप्टर आपण हळूहळू आपण अपलोड करत आहे. हा 4था चॅप्टर आपण आजपासून चालू करतोय, तो म्हणजे सर्वात महत्वाचा म्हणजे ऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपी. आता स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय हे आपण ही टर्म आधी आपण फाइंड करू. ही स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे आहे ऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपी आपण एमएससी ला असेल, बीएससी ला थोडंफार असेल, एमएससी ला पण आपण स्पेक्ट्रोस्कोपीचा अभ्यास करतो. का करत असतो आपण स्पेक्ट्रोस्कोपीचा अभ्यास? काय गरज काय पडली आपल्याला? आपण केमिस्ट्रीमध्ये रिएक्शन करायला लागलो, प्रोडक्ट मिळवायला लागलो, पण स्पेक्ट्रोस्कोपी ह्या टर्मची गरज काय पडली आपल्या फील्डमध्ये? तर गरज पडली. आपण जेव्हा रिसर्चमध्ये जातो, आपण प्रोडक्ट बनवतो, आपण ऍज अ एमएससी झाल्यानंतर आपण असो, नंतर आपण आपल्या एमएससीच्या प्रोजेक्टमध्ये असो, आपण प्रोजेक्ट करत असतो. ठीक आहे. आता आपण रिसर्चमध्ये गेल्यानंतर आपण एक सिंथेसिस करत असतो, म्हणजे आपण काहीतरी तिथं बनवत असतो, म्हणजे आपण एक प्रोडक्ट बनवत असतो. ठीक आहे. आता प्रोडक्ट बनवत असल्यानंतर आपलं ऍज अ रिसर्चर म्हणजे काय, आपलं रिसर्च म्हणून आपलं काम काय असतं, त्याचे अनालिसिस करणं. ठीक आहे. जेव्हा आपल्याला आपला प्रोडक्ट बनला, आपण जेव्हा सिंथेसिस बनवतो किंवा एखाद्या आपण रिएक्शन लावल्यानंतर काहीतरी प्रोडक्ट बनतो. आपला फिल्टर पेपरवरती आपल्याला असे काहीतरी क्रिस्टल दिसतात, बरोबर. असे काहीतरी क्रिस्टल आपल्याला दिसतात. म्हणजे हे क्रिस्टल बनवलं म्हणजे आपलं झालं का, आपली केमिस्ट्री संपली का? फक्त ऍज अ केमिस्ट, ऍज अ रिसर्चर, ऍज अ सायंटिस्ट म्हणून फक्त हे क्रिस्टल बनवणं आपलं काम नव्हे. हे जे क्रिस्टल आपण बनवतोय, रिएक्शन लावल्यानंतर जे समजा रिएक्शन आहे, या रिएक्शन मध्ये आपल्याला हे लिक्विड आले. ऍज अ केमिस्ट आणि ऍज अ रिसर्चर म्हणून आपण फक्त आपण लिक्विड आपलं प्रोडक्ट बनवणे, नंतर आपण आपला क्रिस्टल बनवणे, हे आपलं काम नव्हे. हे जे अनालिसिस करायचं आपल्याला, हे जे बनलेलं आहे ते आपलं प्रोडक्ट आहे का? समजा एखादा नॅचरल कंपाऊंड आहे, आपला नॅचरल प्रोडक्ट असेल, समजा आपण नॅचरल प्रोडक्टची सिंथेसिस केली, आपला टर्पेनाड असेल, मेन्थॉल असेल, नंतर आपला कॅम्फर असेल, समजा एक्स वाय झेडची आपण काहीतरी आपण सिंथेसिस केली, मेन्थॉल असेल, कॅम्फर असेल, हे आपल्या पुढे बनले, हे आपण सिंथेसिस केली, आणि हे जे आपल्याला एका क्रिस्टलवरती असे क्रिस्टल दिसत आहेत, म्हणजे हे क्रिस्टल दिसत आहेत ना, हेच आहेत का, कॅम्फर आहेत का, मेन्थॉल आहेत का? म्हणून स्पेक्ट्रोस्कोपीची गरज पडली. स्पेक्ट्रोस्कोपी काय करते तर आयडेंटिफिकेशन करते. हेच आहे का, कॅम्फरच आहे का, मेन्थॉलच आहे का, नंतर स्ट्रक्चर हेच आहे का मेन्थॉलचं, स्ट्रक्चरल डिटर्मिनेशन करताय. नंतर नेम, आणि नंतर यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणते आहेत. ठीक आहे. स्पेक्ट्रोस्कोपी टर्म काय? स्पेक्ट्रोस्कोपी ही अॅनालिटिकल टेक्निक आहे. ही टेक्निक काय करते, जेव्हा आपण आपलं ऍज अ केमिस्ट म्हणून आपलं काम काय, समजा सिंथेसिस केले, सिंथेसिस आपण नॅचरल प्रोडक्टची केले, समजा मेन्थॉल असेल, कॅम्फर असेल, टर्पेनॉड असेल, आपले अनेक प्रकारचे आपण एक्स वाय सिंथेसिस केले. सिंथेसिस केल्यानंतर आपल्याला क्रिस्टल पेपरवरती जे क्रिस्टल दिसतात आपल्याला, हे क्रिस्टल आलेलं आहे, ते फक्त बनवणं आपलं काम नाही, त्याचे अनालिसिस करणं आपलं काम आहे. त्याचे अनालिसिस, त्याचा डाटा इंटरप्रिटेशन करणं आपलं काम आहे. हे जे लिक्विड आले तेच आहे का दुसरं काय आहे, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर तेच आहे का, ते काम कोण करत असतं? स्पेक्ट्रोस्कोपी करत असतं. ठीक आहे. आता या स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये पण 3 टाईप आहेत. ठीक आहे. स्पेक्ट्रोस्कोपी आपली कोणती अॅनालिटिकल टेक्निक आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण 3 टाईप आहेत. त्याच्यामधलं पहिली टाईप आहे तो म्हणजे ऑर्गॅनिक स्पेक्ट्रा. दुसरा आहे इनऑर्गॅनिक स्पेक्ट्रा, आणि तिसरा आहे फिजिकल स्पेक्ट्रा. ठीक आहे. पहिला पॉईंट मी तर सॉल्व्ह केला. तो पॉईंट काय होता, तर स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक का आली, आपण रिएक्शन लावतोय, सिंथेसिस बनवतोय, टेक्निक का आली, तर त्याचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक आली. हा, हेच माझं प्रोडक्ट आहे, ते कशा प्रकारे मशीनमध्ये जाऊन ते अॅनालिटिकल टेक्निकल पण आपण ते डिटर्मिनेशन करणार आहोत. पण रिएक्शन करल्यानंतर जे प्रोडक्ट आलाय ते फक्त बनवून आपलं काम नव्हतं, त्याचं जे अॅनालिसिस करायचं ते कोण करत असतं? स्पेक्ट्रोस्कोपी. ठीक आहे. आता या स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये 3 टाईप आहेत, ऑर्गॅनिक असेल, इनऑर्गॅनिक असेल, आणि फिजिकल असेल. ठीक आहे.
ऑर्गॅनिक स्पेक्ट्रामध्ये आपण कोणती स्पेक्ट्रोस्कोपी स्टडी करत असतो तर आपली 1H NMR, नंतर आपला 13C NMR, नंतर आपला UV, नंतर आपला IR. हा जो हे जे 1 2 3 4 स्पेक्ट्रोस्कोपी आहे ते आपण ऑर्गॅनिक स्पेक्ट्रामध्ये ऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण स्टडी करत असतो. इनऑर्गॅनिक मध्ये कोणता आहे तर मॉशबॉर असेल, आपला मॉशबॉर असेल, नंतर आपला USR असेल, नंतर 19F NMR असेल, नंतर आपला 13T NMR असेल. आणि फिजिकल मध्ये आपण रोटेशनल असेल, रोटेशनल स्पेक्ट्रा, रोटेशनल, रमन, हे स्पेक्ट्रोस्कोपी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पण बनवणार आहोत. ठीक आहे. आता स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये ऑर्गॅनिक स्पेक्ट्रामध्ये आपण आता जे जस्ट आपण जे व्हिडिओ बनवणार आहोत तो म्हणजे आपला 1H NMR वरती बनवणार आहोत. त्यानंतर आपण 13C, नंतर UV आणि IR, नंतर आपण इनऑर्गॅनिक चालू करणार. त्याच्यामध्ये मॉशबॉर असेल, ESR असेल, 19F असेल आणि 13P असेल. ठीक आहे. आपल्याला CSR नेट जाम गेट एक्झाम साठी स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे ऑर्गॅनिक स्पेक्ट्रोस्कोपी हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. ह्याच्यावरती 5 ते 6 क्वेश्चन विचारले जातात. 5 ते 6. एक स्ट्रक्चर डिटर्मिनेशन असेल, नंतर नंबर ऑफ सिग्नल असेल, नंतर केमिकल शिफ्टवरती प्रॉब्लेम असेल. ज्यामध्ये पण केमिकल शिफ्टवरती पण प्रॉब्लेम विचारले जातात. म्हणून स्पेक्ट्रोस्कोपी टर्म खूप सोपे आहे. त्याच्यामध्ये कोणतीच रिएक्शन आपल्याला लक्षात ठेवायचं नाही. फेवरस्की रिएक्शन, नंतर ते सिंथेसिस बिंथेसिस तसलं काय लक्षात ठेवायचं नाही. फक्त अॅनालायटिकल टेक्निकल इन्स्ट्रुमेंटेशनचा काही गोष्टीचा उपयोग होणार आहे आणि काही प्रॉब्लेम आहेत. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे आपले स्ट्रक्चर डिटर्मिनेशन काय प्रॉब्लेम ते पण सोप्या ट्रिक पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे. आता स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये आपण 3 टर्म बघितल्या, तीन क्लासिफिकेशन बघितलं. ऑर्गॅनिक मध्ये UV असेल, NMR असेल, नंतर 13C असेल, नंतर इनऑर्गॅनिक मॉशबॉर, ESR, 19F, 13P फिजिकल मध्ये. ठीक आहे. आता रोटेशनल आणि रमन. ठीक आहे. आता आपण स्पेक्ट्रोस्कोपी का आली कारण आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं होतं. आता स्पेक्ट्रोस्कोपी आपण आपल्याला केमिस्ट्रीमध्ये माहिती आहे, जो आपला जे मेन पॉईंट आहे, मेन जो आपला कीवर्ड आहे तो आहे स्पेक्ट्रोस्कोपी. त्या स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये पण आपल्याला डिटेलमध्ये अनालिसिस करत असतो आपण. स्पेक्ट्रा म्हणजे काय आपला तर लाईट. स्पेक्ट्राला आपण काय म्हणतो लाईट म्हणतो, आणि स्कोपीला काय म्हणतो आपण अनालिसिस म्हणतो. अनालिसिस किंवा त्याला काय म्हणतो आपण स्टडी असे म्हणतो. स्कोपी म्हणजे अनालिसिस किंवा स्टडी. आता लाईट म्हणजे काय, हा आपला सूर्य आहे. सूर्यापासून जे येणार असते त्याला काय म्हणतो आपण लाईट. लाईटला दुसरा शब्द काय आहे तो म्हणजे EMR. EMR ला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असं म्हणतो. ठीक आहे. स्पेक्ट्रोस्कोपी. आता स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय तर स्पेक्ट्रम म्हणजे लाईट आणि अनालिसिस. लाईटचा अनालिसिस आपल्याला करायचा. ठीक आहे. स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय लाईट आणि अनालिसिस. ठीक आहे. लाईट कशी येते तर सन मार्फत आपल्याला येत असते. ठीक आहे. आता स्पेक्ट्रा मी तर लिहितो स्पेक्ट्रा लाईट वेव्स. त्याला आपण दुसरा शब्द काय दिलाय EMR. लाईट वेव्स म्हणजे काय, सूर्यापासून जे आपल्याला लाईट मिळत असते त्याला आपण लाईट वेव्स किंवा EMR म्हणतो. ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. नंतर आहे आपला स्कोपी म्हणजे अनालिसिस किंवा स्टडी. ठीक आहे. आता स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय हे आपण समजलं तर आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं असतं. स्पेक्ट्रोस्कोपी टर्म म्हणजे काय, समजा मी एक मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूल आणि माझ्यावरती काहीतरी लाईट पडत असते. समजा मॉलिक्यूल आहे, माझ्यावरती वरून लाईट पडते. लाईट पडत असताना माझ्यावरती लाईट, पहिला गोष्ट म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय तर पहिला पॉईंट देतो मी इन्सिडेंट ऑफ लाईट. ठीक आहे. समजा मी मॉलिक्यूल आहे, मी काय आहे मॉलिक्यूल आहे. समजा मी एक मॉलिक्यूल आहे, माझ्यावरती लाईट पडत असते. लाईट पडत असताना माझ्यामध्ये काहीतरी बदल होणार आहेत. म्हणजे काय होणार आहे तर त्याच्यामध्ये इंटरॅक्शन काहीतरी होणार आहे. ठीक आहे. इंटरॅक्शन काहीतरी होणार आहे. लाईट पडल्याचा समजा आपला डीजे असतो, डीजे मध्ये जो लाईट आपल्यावरती पडते, आपले तो कुठे काय होतात झपूक. ते व्हिडिओ फेमस झालेला झपूक ते आपल्याला माहित असत. ठीक आहे. तो दुसरा गोष्ट. ठीक आहे. झपूक आपले डोळे असे होतात. ठीक आहे. पण समजा मॉलिक्यूल वरती लाईट पडते, लाईट पडत असताना काहीतरी
पहिली गोष्ट काय स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये तर इन्सिडेंट होते. ते कसे इन्सिडेंट होत असतील, लाईटचं इन्सिडेशन होत असतं. म्हणजे मी मॉलिक्यूल आहे, माझ्यावरती काहीतरी लाईट पडली, मी मॉलिक्यूल आहे, लाईट पडली, ठीक आहे. लाईट पडल्यानंतर काहीतरी आपल्यामध्ये बदल होणार म्हणजे इंटरॅक्शन होणार आहे. इंटरॅक्शन कशाच होतं तर रिफ्लेक्शन होत असेल, लिमिट रिफ्लेक्शन होतं, नंतर इमिट होतं, नंतर ऍब्झॉर्प्शन होतं. म्हणजे लाईट काय तर रिफ्लेक्शन देईल, नंतर ऍब्झॉर्प्शन करेल, ठीक आहे. स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे पहिलं काय इन्सिडेंट होते. कशाचं होते तर लाईटचं होते. दुसरं इंटरॅक्शन होते. इंटरॅक्शन मध्ये बॉडीमध्ये समजा एखादं जर हाय फोकस या बॉडीवरती जर लाईट पडली तर ह्याचे डोळे चमकणार, म्हणजे इंटरॅक्शन होणार. म्हणजे काहीतरी लाईट ऑब्झर्व करेल, काहीतरी लाईट रिफ्लेक्ट करेल, काहीतरी लाईट इमिट करेल, म्हणजे काय इंटरॅक्शन होणार आहे. स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय इन्सिडेंट ऑफ लाईट, दुसरं काय इंटरॅक्शन ऑफ लाईट, आणि तिसरं काय इंटरप्रिटेशन. इंटरप्रिटेशन म्हणजे काय अनालायसिस, ठीक आहे. आता स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय, समजा मॉलिक्यूल आहे, समजा हा मॉलिक्यूल आपण इथे बनवला, मॉलिक्यूल बनवल्यानंतर आपले स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे पहिले टर्म काय होते तर लाईटचं इन्सिडेशन होते, लाईटचे इन्सिडेंट होते. ह्या मॉलिक्यूलवरती जर लाईट पडली तर काहीतरी रिफ्लेक्ट होणार आहे, काहीतरी हा मॉलिक्यूल ऑब्झर्व होणार आहे. तिसरा, आता लाईट पडली इंटरॅक्शन झालं म्हणजे झालं का नाही. सर्वात महत्वाचं केमिस्ट ऍज अ केमिस्ट म्हणून रिसर्च म्हणून आपलं काय काम काय असतं तर आपलं अनालिसिस करणं आपलं काम असतं. आणि स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण सर्वात जास्त काम करणार आहोत ते म्हणजे अनालिसिस वरती. हे प्रोडक्ट बनवणं ते झालं, प्रोडक्ट लेबर हे बनवतील, पण आपलं ऍज अ केमिस्ट ऍज अ रिसर्चर म्हणून आपलं काम काय आहे तर अनालिसिस करायचं. आपल्याला काय करायचं आहे अनालिसिस करायचं. म्हणून स्पेक्ट्रोस्कोपी टर्म लक्षात ठेवत असताना 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिले म्हणजे इन्सिडेंट होते, तर ते कशात होते लाईटच होते. लाईटचं म्हणजे ईएमआरचे होते. लाईटचं म्हणजे काय ईएमआरचं होते. दुसरं, लाईट एखाद्या मॉलिक्युलवरती पडल्यानंतर काय होणार आहे, इंटरॅक्शन होणार आहे. इंटरॅक्शन झाल्यानंतर आपल्याला त्याच मॉलिक्युलचं आपल्याला इंटरप्रिटेशन करायचं, म्हणजे आपल्याला अनालिसिस करायचं, म्हणजे आपलं काय झालं स्पेक्ट्रोस्कोपी झालं. ठीक आहे, समजलं का? ठीक आहे, मी तर 2 गोष्टी आतापर्यंत समजवल्या. पहिली गोष्ट म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपी टर्म का आली, कारण आपल्याला आयडेंटिफिकेशन कंपाऊंडचं करायचं होतं म्हणून. ठीक आहे, आता स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे ऍक्च्युअली काय तर स्पेक्ट्रा म्हणजे लाईट, स्कोपी म्हणजे अनालायसिस. आता समजा डबल मी एकदा सांगतो, रिकॅप करूया आपण. मॉलिक्युल वरती लाईट पडते, लाईट पडल्यानंतर काहीतरी इंटरॅक्शन होणार, इंटरॅक्शन झाल्यानंतर अनालायसिस आपल्याला करत आहे, त्याला आपण काय म्हणतो स्पेक्ट्रोस्कोपी म्हणतो. ठीक आहे, आता हा लाईट यूज म्हणजे ईएमआर म्हणजे काय आपण बघूया. ठीक आहे, ईएमआर लाईट वेव्ह, त्याला आपण काय म्हणतो ईएमआर म्हणतो. हा आपला सूर्य आहे. ठीक आहे, सूर्यापासून जे लाईट जनरेट होते त्याला काय म्हणतो आपण लाईट म्हणतो. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण काय म्हणतो लाईट असे म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण ईएमआर म्हणतो. ठीक आहे, मग सूर्याकडे काय असं काही हे आहे का, टेक्निक आहे का, असे एक बंदूक मारली एक ईएमआर गेली, दुसरी बंदूक मारली तिसरी ईएमआर गेली, असं काय सिस्टीम आहे का सूर्याकडं? मग ती लाईट आपल्यापर्यंत कशी येते, म्हणजे अशी काय आहे का सिस्टीम? असे एक बंदूक मारली 1 ईएमआर गेले, दुसरी बंदूक मारली अशी गोळीसारखं एक गोळी मारली एक ईएमआर गेली, दुसरी गोळी मारली दुसरी गोळी, असं काय सूर्य टेक्निक आहे का? तर नाही. सूर्याकडे ऍक्च्युअली काय आहे तर सूर्यापासून जे लाईट येते त्याच्याकडे फोटोन असतात. त्याच्याकडे काय असतात फोटोन असतात. तर फोटोन म्हणजे काय, ते फोटोन म्हणजे काय, फोटोन म्हणजे काय पॅकेट ऑफ एनर्जी, पॅकेट ऑफ एनर्जी. म्हणजे सूर्याकडे फोटोन असतात, फोटोन मध्ये एनर्जी असतात, ती एनर्जी अशी एनर्जी रिलीज झाली की ती लाईट आपल्यापर्यंत येत असते. अशी कोणती सूर्याची टेक्निक नाही की एक गोळी मारली एक ईएमआर गेली, दुसरी गोळी मारली, असं नाही. त्याच्याकडे काहीतरी फोटोन असतात. फोटोन म्हणजे फोटोन रिलीज झाल्यानंतर ते फोटोन आपल्यावरती आपल्या सूर्यावर आपल्या लाईट आपल्यापर्यंत पोहोचत असते. म्हणजे ते फोटोन रिलीज होत असते, ते रिलीज झाल्यामुळे ती लाईट आपल्यापर्यंत पोहोचत असते. ठीक आहे, पॅकेट ऑफ एनर्जी. आता ह्या फोटॉनचा फॉर्म्युला आहे E इज इक्वल टू एच गॅमा इज इक्वल टू, फॉर्म्युला बरोबर आहे का? हा बरोबर आहे. हा झाला फोटॉनचा फॉर्म्युला झाला.
ह्याच्या मार्फत आपण एक गोष्ट काय सांगू शकतो, ह्या ऑब्झर्वेशन हा फोटॉनचा फॉर्म्युला तो कोणता डी ब्रॉगली असं ते असेल काही पण त्याची आपल्याला घेणं घेणं नाही. स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत, फक्त स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपल्याला 2-3 गोष्टी शिकायच्या. पहिली गोष्ट शिकायची आपल्याला एनएमआरचा प्रिन्सिपल झाल्यानंतर ग्राफ, नंतर नंबर ऑफ सिग्नल, नंतर केमिकल शिफ्ट, नंतर अॅनिस्ट्रोपिक इफेक्ट, नंतर प्रॉब्लेम. जर आपण स्पेक्ट्रोस्कोपी डिटेलमध्ये स्टडी करायला गेलो तर आपल्याला 5 वर्ष म्हणजे एवढी ओव्हरऑल स्पेक्ट्रोस्कोपी खूप अभ्यास करण्यासारखं आहे. पण आपल्याला एक्झाम पुरतं जर करत असेल तर आपल्याला थोड्याफार गोष्टीचा आपल्याला तिथं अभ्यास करावा लागेल. जास्त अभ्यास करायचा असेल तर आपल्याला ते आपण रिसर्च मध्ये पीएचडीच्या गेल्यानंतर ते आपण करत असतो. ठीक आहे. पण आता आपण हे समजलं सूर्याकडे काही अशी सिस्टीम नाही, अशी काही बंदूक नाही की अशी एक बंदूक एक गोळी मारल्यानंतर एक EMR जाणार आहे, दुसरी गोळी मारल्यानंतर अशी एक EMR जाणार असं नाही. सूर्याकडे काय आहे, सूर्याकडे फोटोन आहे. फोटोन म्हणजे फोटोन रिलीज झाल्यानंतर ते फोटोन आपल्यावरती पडत असतं, म्हणजे आपल्यावरती ती लाईट पडत असते. म्हणजे अ पॅकेट ऑफ एनर्जी. फोटोन म्हणजे काय, अ पॅकेट ऑफ एनर्जी. त्या फोटोनचा फॉर्म्युला E इज इक्वल टू H gamma इज इक्वल टू Hc लॅम्बडा. म्हणजे E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू गॅमा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 लॅम्बडा. ह्या दोन गोष्टी आपण ह्या फॉर्म्युलानुसार लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते गॅमाच्या आणि एनर्जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते गॅमाच्या. म्हणजे या फोटोनची एनर्जी जास्त असेल, म्हणजे फोटोनची जर एनर्जी जास्त असेल तर त्याची गॅमाची फ्रिक्वेन्सी जास्त असणार आहे. आणि फोटोनची एनर्जी कमी असेल तर वेव्हलेंथ कमी असणार आहे. म्हणजे हे जे समजा फोटोनची एनर्जी जास्त असेल तर डिफरंट टाइप्स मध्ये एक वेव्हलेंथ सोडणार आहे, नंतर एनर्जी कमी असेल तर डिफरंट टाइप्स मध्ये वेव्हलेंथ सोडणार आहे. त्याचे हे जे ग्रुप आहेत, हे जे ग्रुप आहेत त्याला आपण काय म्हणतो, EMR असे म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, EMR असतो. म्हणजे जेव्हा फोटोनची एनर्जी जास्त असेल तेव्हा आपण आपल्याला रेज आहेत, म्हणजे गॅमा रेज, एक्स रेज, आता ते आपण बघणार आहोत. नंतर आपले न्यूक्लिअर वेव्ह ते आपले आहेत, नंतर आपला IR वेव्ह. पण त्या डिफरन्शिएशन कशा प्रकारे करण्यात आल्या, तर त्या डिफरन्शिएशन ह्याच्यामुळे त्या डिफरन्शिएशन करण्यात आल्या. त्या कशा आल्या, तर फोटोनची म्हणजे गॅमा फ्रिक्वेन्सी जर मॅक्झिमम असेल तर ते एका ग्रुपमध्ये केले, जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर एका ग्रुपमध्ये केले. अशा प्रकारे आपण गॅमा रेज, एक्स रेज ह्याच्यामध्ये आपण स्टडी करत असतो. ठीक आहे. काय शिकवलं आपण आतापर्यंत, स्पेक्ट्रोस्कोपी आपण का आपल्या केमिस्ट्रीमध्ये यूज करतो ते पहिल्यांदा बघितलं. ते का बघितलं, कारण आपल्याला मॉलिक्युलचं आयडेंटिफिकेशन करायचं असतं. दुसरी गोष्ट आपण बघितलं स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे ऑर्गॅनिक स्पेक्ट्रम म्हणजे आपला हे असेल 13C असेल, 1H NMR असेल, नंतर आपल्या इनऑर्गॅनिक ESR असेल, मॉलिक्युलर असेल, याचा आपण स्टडी करणार. फिजिकल मध्ये रोटेशन आणि रमन. आता हा लाईट वेव्ह, त्याच्यामध्ये आपण स्पेक्ट्रम म्हणजे लाईट वेव्ह म्हणजे काय, अशी काय सिस्टम आहे का सूर्याकडे एक बंदूक मारली, एक EMR गेली, असं काय का, नाही. असं काही नाही. तिथे फोटोन असतात. फोटोन म्हणजे काय, पॅकेट ऑफ एनर्जी. एक फोटोन रिलीज होणार, एक एनर्जी अशी बाहेर पडत असते. आणि त्या फोटोनचा फॉर्म्युला H gamma H आपण लांबडा तो कशा प्रकारला डी ब्रोगली सिंथेसिस ते आपण बघितलाय. फिजिक्स मध्ये आपण याचा अभ्यास करत असतो. त्याच्यानुसार आपल्या ह्याच्यानुसार आपण हे 2 ऑब्झर्वेशन लिहिलं. आणि आता जे आपण EMR आपण डिप्रेशन करतो, फ्रिक्वेन्सी जास्त वाले, फ्रिक्वेन्सी कमी वाले, ते कशा प्रकारे, जर फोटोनची फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर गॅमा रेज, एक्स रेज, नंतर आपला न्यूक्लिअर वेव्ह, नंतर आपला IR वेव्ह, नंतर आपला UV रेज, अशा प्रकारे आपण डिप्रेशन करतो. ते कशा प्रकारे करतो, तर ह्याच्या प्रकारे फोटोनची फ्रिक्वेन्सी कशी आहे, जास्त आहे का कमी आहे. ठीक आहे. तेच आता आपण बघूया. EMR, गॅमा रेज, एक्स-रे, नंतर UV, IR, मायक्रोवेव्ह आणि आपला रेडिओ वेव्ह, तो आपण 1H NMR मध्ये यूज करणार आहोत. तर गॅमा रेज, आता आपल्याला सर्वांना माहिती आहे गॅमा रेज आपल्याला सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी किती असते, तर गॅमा रेजची. तो जो आपला मॉलिक्युल आपला जेव्हा आपण गॅमा रेज वरती पडणार आहे तिथे काय होणार आहे, तर बॉन्ड ब्रोक होणार आहे, म्हणजे बॉन्ड तुटणार आहे तिथं.
जेव्हा जेव्हा आपण गॅमा रेज आपल्या मॉलिक्युलवरती पाडू, समजा हा मॉलिक्युल आहे, मॉलिक्युलवरती गॅमा रेज आली तर तो बॉन्ड हा ब्रेक होणार आहे, म्हणजे बॉन्ड तुटणार आहे. अशा प्रत्येकाच्या हा डिफरंट डिफरंट प्रॉपर्टीज. इथे पण बॉन्ड काय होणार आहे, बॉन्ड हा ब्रोकन होणार आहे आणि बॉन्ड तुटणार आहे. आता युव्ही मध्ये काय होणार आहे, तर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होणार आहे. इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होणार आहे. आणि आयर वेव्ह जेव्हा आपल्या मॉलिक्युलवरती पडेल तेव्हा तिथे काय होणार आहे, तिथे बंद होणार आहे, बॉन्ड व्हायब्रेशन होणार आहे. तिथे बॉन्ड व्हायब्रेशन होणार आहे. मायक्रोवेव्ह जेव्हा आपल्या मॉलिक्युलवरती पडेल तर तिथे बॉन्ड काय होणार आहे, बॉन्ड रोटेशन होणार आहे. तिथे बॉन्ड रोटेशन होणार आहे. आणि रेडिओ मध्ये होईल तेव्हा तिथे काय होणार आहे, आपण आता एनएमआर मध्ये स्टडी करणार आहे, तिथे काय होणार आहे, तर तिथे न्यूक्लिअर स्पिन म्हणजे न्यूक्लियस तिथे फिरणार आहे. न्यूक्लिअर स्पिन होणार आहे. न्यूक्लिअर असं फिरणार, असं न्यूक्लियस फिरणार आहे. ठीक आहे. आता ईएमआर मध्ये आपण डिफरंट प्रकारे आपण इथं क्लासिफिकेशन केलं, गॅमा रेज, एक्स रेज, युव्ही, आयआर, मायक्रो, रेडिओज. आता गॅमा रेज पासूनच आपली जी स्पेक्ट्रोस्कोपी तयार होते त्याला काय म्हणतो आपण, मॉशबॉर स्पेक्ट्रा असं म्हणतो त्याला आपण, मॉशबॉर स्पेक्ट्रा म्हणतो. आणि एक्सरे पासून बघतो त्याला आपण काय म्हणतो, एक्सआरडी. ते आपण सॉलिड स्टेट मध्ये त्याचा स्टडी करत असतो. युव्ही ला आपण युव्ही स्पेक्ट्रोस्कोपी बघतो, आयआर मध्ये आयआर, मायक्रोवेव्ह मध्ये आपण रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी बघतो, फिजिकल मध्ये रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी बघतो आपण. आणि रेडिओज मध्ये आपण कोणती स्पेक्ट्रोस्कोपी बघतो, तर एनएमआर. हा रेडिओज आपल्याला एनएमआर मध्ये यूज करायचा आहे. ठीक आहे. आता जी गॅमा रेज आणि एक्स रेज आहे त्याची काय हाय एनर्जी असते, हाय एनर्जी असते. आणि जो आपला रेडिओ आहे त्याची लो एनर्जी असते, लो एनर्जी असते. ठीक आहे. ते कशा प्रकारे, तर आपल्याला जो फोटॉनचा फॉर्म्युला होता आपला इज इक्वल टू एच गॅमा इज इक्वल टू एच सी लॅमडा. म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे त्याची लॅमडा कमी असणार आहे. म्हणजे ह्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे गॅमा रेजची, ह्याची वेव्हलेंथ ही जास्त असणार आहे, फ्रिक्वेन्सी कमी असणार आहे. आता रेडिओ मध्ये काय लिखतो नेहमी, फ्रिक्वेन्सी मिनिमम वेव्हलेंथ मॅक्झिमम. ठीक आहे. आता ह्या गॅमा रेज आपल्याला मॉशबॉर स्पेक्ट्रम मध्ये यूज होते, एक्सरे आपल्या एक्सआरडी मध्ये होते, युव्ही आपले इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन. इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन म्हणजे काय, हा समजा इथे मॉलिक्युल आहे आपला, इथे आपला मॉलिक्युल आहे, मॉलिक्युल वरती आपली युव्ही रेज पडली तर हा इथं म्हणजे आपला होमोवाला होमो मध्ये आपला जो मॉलिक्युल असेल तो कुठे जाणार आहे, तो जाणार आहे लुमोवरती जाणार आहे. म्हणजे आपलं काय होणार आहे, तिथं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन होणार आहे. झाले युव्ही. आयआर म्हणजे काय, समजा हा मॉलिक्युल आहे, हा मॉलिक्युल वरती अशी आयआर लाईट पडली तर आपला बॉन्ड असा व्हायब्रेट होणार आहे, असा आपला बॉन्ड व्हायब्रेट होणार आहे. ठीक आहे. नंतर बॉन्ड रोटेशन, मायक्रोवेव्ह बॉन्ड असा फिरणार आहे. मायक्रोवेव्ह रेडिओ मध्ये न्यूक्लियस असा हा न्यूक्लियस फिरणार, तो आपण न्यूक्लियसचा फिरणार, ते आपण आता एनएमआर मध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे. आता हे झाला पॉइंट. आता आपण एक गोष्ट आपल्याला काय लक्षात आली, गॅमा रेजची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. गॅमा रेजची, तर मी लिहितो आपला जो फोटॉनचा फॉर्म्युला होता तो काय होता, इज इक्वल टू एच गॅमा इज इक्वल टू एच सी अपॉन लॅमडा. म्हणजे गॅमा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एनर्जी, गॅमा आणि इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅमडा. म्हणजे ही जी गॅमाची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे, लॅमडा मिनिमम. म्हणजे वेव्हलेंथ कमी आणि फ्रिक्वेन्सी जास्त आहे. कशाची, गॅमा रेजची. रेडिओची काय आहे, फ्रिक्वेन्सी कमी आहे, फ्रिक्वेन्सी मिनिमम आहे, पण वेव्हलेंथ काय आहे, वेव्हलेंथ ही जास्त आहे, वेव्हलेंथ जास्त आहे. ठीक आहे. ते आपण डिटेल मध्ये बघूया. गॅमा रेज, एक्स रेज, तर युव्ही, आयआर, मायक्रो आणि रेडिओ.
ठीक आहे. गॅमा रेज आपण कोणत्या स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये यूज करणार आहे ते म्हणजे आपण बघणार आहोत ते म्हणजे मॉशुबॉर स्पेक्ट्रोस्कोपी. एक्सरे मध्ये XRD सॉलिड स्टेट मध्ये आपण त्याचा स्टडी करत असतो. नंतर युव्ही मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन होमोचा लुमो मध्ये जाणार आहे मॉलिक्यूल. आयर मध्ये बॉन्ड व्हायब्रेशन, मायक्रो म्हणजे बॉन्ड रोटेशन होणार आहे. रेडिओ म्हणजे न्यूक्लियस स्पिन होणार आहे. आता तेव्हा इकडनं इकडे आपण मग असे बघितलं जेव्हा इथं आपला जो गॅमा रेज होता म्हणजे आपला गॅमा रेज होता जी फ्रिक्वेन्सी ही जास्त होती, फ्रिक्वेन्सी ही जास्त होती आणि लॅम्बडा मिनिमम होता. ते कशावर काढलं, ते काढलं सर आपल्याला डी ब्रोगलचा जो फॉर्म्युला होता ई इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा म्हणजे ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू गॅमा आणि गॅमा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. आता ह्याची मॅक्सिमम ह्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, वेव्हलेंथ कमी आहे. ह्याची फ्रिक्वेन्सी मिनिमम आहे आणि वेव्हलेंथ मॅक्झिमम आहे. या गोष्टी एक्झाम मध्ये विचारतात MCQ मध्ये. हायेस्ट व्हॅल्यू, हायेस्ट फ्रिक्वेन्सी, लोएस्ट वेव्हलेंथ. हे आता समजा हा माझा हात आहे, हा राईट आहे. राईट साईडला कोणता गॅमा रेज, एक्सरे, युव्ही, IR, मायक्रो आणि रेडिओज. गॅमा रेज हे आपल्याला त्या रेज आपल्याला पाठ करायचे म्हणजे पाठ म्हणजे लक्षात ठेवायचे. गॅमा असेल, एक्सरे असेल, युव्ही. गॅमा रेजची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, वेव्हलेंथ कमी आहे. रेडिओची फ्रिक्वेन्सी मिनिमम आहे, वेव्हलेंथ ही जास्त आहे. ह्याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता आपण आज आपण पहिल्यांदा आपण स्पेक्ट्रोस्कोपीचे बेसिक बघणार आहोत. बेसिक झाल्यानंतर आपण 1H NMR ला आपण चालू करणार आहोत. NMRचा आपण स्टडी करत असताना पहिल्यांदा आपण बेसिक बघणार आहोत. कोणती पण स्पेक्ट्रोस्कोपी असू द्या, स्टडी करत असताना बेसिक नॉलेज पाहिजे. बेसिक नॉलेज असेल तर आपल्याला माहिती आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपल्याला अनालिसिस कशाच करायचं आहे. स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये महत्वाचं काय, अनालिसिस. जो मॉलिक्यूल आपल्याला रिसर्च करून आपल्या लॅबमध्ये आलाय, लॅबमध्ये जो मॉलिक्यूल आपला आलाय, ठीक आहे, काय पण असू तो आपल्याला एनएमआर मशीन मध्ये आपल्याला तो एनएमआर मशीन मध्ये टाकून त्याचं आपल्याला काय करायचं आहे तर अनालायसिस करायचं आहे. आपल्याला त्याचं काय करायचं आहे, आपल्याला अनालायसिस. एनएमआर मध्ये असेल, नंतर युव्हीची मशीन असेल, नंतर आयआरची मशीन असेल, त्या मशीन मध्ये तो मॉलिक्यूल टाकून आपल्याला अनालायसिस करणं जमलं पाहिजे. म्हणजे आपल्याला एनएमआर मध्ये 1H NMR मध्ये काय स्ट्रक्चर डिटर्मिनेशन करता आलं पाहिजे, नंबर ऑफ सिग्नल फाइंड करता आले पाहिजे. ते महत्वाचं आहे स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये. बेसिक झाल्यानंतर आपल्याला काय आलं पाहिजे, प्रिन्सिपल आलं पाहिजे. नंतर आपल्याला आला पाहिजे नंबर ऑफ सिग्नल आलं पाहिजेत. आणि 4 नंबरला आपल्याला काय आलं पाहिजे तर आपल्याला ग्राफ काढता आला पाहिजे. आणि नंतर शेवटचा गोष्ट आहे ते म्हणजे प्रॉब्लेम. म्हणजे असं नाही फिजिकल मध्ये ते प्रॉब्लेम नाही, युनिट कन्व्हर्जन करत असलं काय नाही, फक्त स्ट्रक्चर डिटर्मिनेशन आपल्याला केमिकल शिफ्टद्वारे इकडे तिकडे फक्त मॉलिक्यूल फिरवून दिलेला असतो. त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन एलिमिनेशन करून ते आपण तो पण पॉईंट आपण एकदम सोप्या पद्धतीने आपण ते सोडवणार आहोत. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट घेऊ. पुढचा पॉईंट काय आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मधला आपला EMR बुक आहे आपला. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय तर आपले इलेक्ट्रिक फील्ड असते, त्याला परपेंडिक्युलर काय असते आपली मॅग्नेटिक फील्ड. त्याला काय म्हणतो आपण मॅग्नेटिक फील्ड असते. तर हे काय सांगितलं तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड, हे काय फिजिकल मधनं कशाला तुम्ही आता ते फिजिक्स अवघड वाटत होतं म्हणून केमिस्ट्री आलो आणि परत तुम्ही असलं काय डी ब्रोगल असलं काय 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 घेऊन आलायचं आमच्यासाठी, तिकडनं सोडून इकडं आलं तुम्ही आपलं लावलं सावी. तसं नाही. ठीक आहे. ते फक्त एक कन्सेप्ट आपल्याला इथे युज करायचं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे ती डायरेक्शन आपल्या असते वेक्टर क्वांटिटी असते. वेक्टर क्वांटिटी कशावरती डिटर्मिन असते तर ते डायरेक्शनवरती आपण ती बघत असते. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक्झामद्वारे एक एक्झाम्पल देतो, त्या एक्झाम्पल नुसार आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा आपण डायग्राम पण फाइंड करणार, म्हणजे आपण ड्रॉ करणार आहोत. हा ऑब्जेक्ट आहे, हा काय आहे ऑब्जेक्ट. फिजिकल म्हणजे आपण पूर्ण ते फिजिक्स ग्रॅव्हिटेशन तसलं काय शिकवत बसणार नाही, फक्त एक कन्सेप्ट आहे तर फक्त ती वापरायची आहे. आता समजा हे हा तुम्ही आणि हा तुमचा छोटा भाऊ आहे. हा समजा हा राम आहे आणि हा कोण आहे श्याम. ठीक आहे. आता राम तिकडनं हा ऑब्जेक्ट वरती ओढतोय, म्हणजे ऑब्जेक्ट इथं ठेवला, इथे प्लेन इथे ऑब्जेक्ट इथे ठेवलाय. राम इथे वरती आहे, तो वरून वरतोय आणि खाली तुमचा कोण आहे श्याम आहे, तो खाली खालच्या बाजूने ओढतोय. जर इक्वल एनर्जी श्याम पण ओढत असेल आणि इक्वल एनर्जी जर राम जर ओढत असेल तर आपण काय म्हणतो रिझल्टंट वेक्टर म्हणतो त्याला.
त्यालाच आपण काय म्हणतो, रिझल्टंट वेक्टर म्हणजे आर डॅश वाला, त्यालाच काय म्हणतो आपण, आर डॅश वाला. एवढंच आहे फक्त. जेव्हा जास्त म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड जेव्हा जास्त कंपोनंट असतील तेव्हा आपण तो रिझल्टंट वेक्टर तो मध्ये असतो. म्हणजे रामने वरतो, राम वरून वरतोय, हा जो ऑब्जेक्ट आहे हा राम वरून वरतोय, श्याम पण तेवढ्याच एनर्जीनं, श्याम पण ऐका माझं, श्याम पण तेवढ्या एनर्जीनं खाली वरतोय, म्हणजे आपला रिझल्टंट वेक्टर बरोबर मध्ये असणार आहे. ठीक आहे. तर हेच बरोबर ऍज इट इज माइंड मध्ये लक्षात ठेवून आपण ईएमआर ची आपण डायग्राम फाइंड करणार आहोत, म्हणजे ड्रॉ करणार आहोत. ईएमआर ची आपण डायग्राम ड्रॉ करून इथे मी दुसरा एक पेन यूज करतो म्हणजे सोपं होईल. समजा हा आपली कोणती आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड आहे. आपले काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे. ईएमआर म्हणजे काय सर, तर इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर असते, फील्ड परपेंडिक्युलर असते आपल्या मॅग्नेटिक फील्डला. हे आपण 12वी मध्ये बघितलं होतं. त्याचा फक्त ईएमआर म्हणजे काय, तर आपण त्याच्यामध्ये आपण स्टडी केला, एक्सरे असेल, गॅमा असेल, म्हणजे फोटॉनच्या एनर्जी त्याला असे ग्रुपमध्ये असे त्याला आपण सेट करून ठेवले. म्हणजे जास्त जास्त फ्रिक्वेन्सी गॅमा एक्सरे, लो 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 फ्रिक्वेन्सी आपले हे रेडिओ वाला, असं आपण त्याच्यामध्ये असं जरा शिफ्ट करून ठेवले. आता ईएमआरचा आपण डायग्राम इथं ड्रॉ करूया. ईएमआर म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड. डायग्राम आपण सर्वांनी 12वीत असताना पण हे जे आपण स्टडी करतो. आपल्याला 12वी मध्ये एक्झाम मध्ये मला वाटते अशी एक्झाम मध्ये डायग्राम पण विचारले जाते. म्हणजे 12वी मध्ये सीएसआर मध्ये असलं काही विचारत नाहीत. तुम्ही म्हणशील असलं येत असलं तर मग आम्ही IIT ला जाईन दिल्लीला, असलं काही विचारत नाहीत. ठीक आहे. ते 12वी पर्यंत ठीक झालं तुमचं. हे फक्त एक कन्सेप्ट म्हणून तुम्हाला मी सांगतो. ज्याला आपण काय म्हणतो, लॅम्बडा म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणतो त्याला आपण. फ्रिक्वेन्सी म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू करंट इंटरप्टला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी म्हणतो. ठीक आहे. आता ही झाली ईएमआर ची डायग्राम झाली. हे जरा फक्त एक माइंड मध्ये फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. आता स्पेक्ट्रोस्कोपी मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा ती का आली टर्म अस्तित्वात, तर आली सर यासाठी जेव्हा रिसर्च मध्ये आपल्याला एखाद्या कंपाऊंडचं आयडेंटिफिकेशन करायचं असेल तर आपल्याला तिथं आयडेंटिफाय करायचं असेल तर आपल्याला स्पेक्ट्रोस्कोपी अॅनालिटिकल टेक्निक यूज करावी लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला एनएमआर मशीनचा सर्वात आता एनएमआर मध्ये सॉलिड एनएमआर फक्त टीपर मध्ये म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट मध्ये फक्त सॉलिड एनएमआर आहे. IIT मध्ये प्रॉपर IIT मध्ये एनएमआर आहेत. आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये एनएमआर मिळत नाहीत. त्यासाठी स्टँडर्ड जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, स्टँडर्ड जर आपल्याला एनएमआर शिकायचं असेल तर सर्वांना विनंती माझी ही आहे की आपण आपली एमएससी चांगली एंट्रन्स एक्झाम देऊन आपण चांगल्या ठिकाणी पोहोचायचं. आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत पण एवढं काही डिटेल अनालिसिस स्टडी होत नसतो. त्यामुळे चांगल्या ठिकाणी जर आपण पोहोचलो तर आपल्याला एनएमआर बघायला भेटेल. नंतर आपल्याला आता सॉलिड एनएमआर फक्त टिपर बसे आहे, बाकी IIT सगळे एनएमआर आहेत, पण सॉलिड एनएमआर फक्त टिपर बसे. सॉलिड एनएमआरचा अभ्यास फक्त टिपर करते. आणि IIT मध्ये प्रत्येक IIT मध्ये एनएमआर मशीन आहेत. त्याच्या व्हॅल्यू त्याचे प्राइस पण जास्त आहेत. आपल्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये ठेवायला एवढं बजेट नसते आपल्याकडे, त्याचे मॅग्नेटिक फील्ड कंट्रोल करता येत नाही, त्यामुळे ते बजेट नसते. फक्त माझं एकच सांगणं तुम्हाला, BSc करा, जामची एक्झाम द्या, ती एक्झाम दिल्यानंतर चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये पोहोचा. आपल्या त्या मशीनचा आपल्याला चांगल्या रिसर्च मध्ये पोहोचा. ठीक आहे. आपल्याला फक्त आता ह्याच्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये फक्त लॅब असतात, त्यामध्ये एवढं काय नसते. पण चांगल्या ठिकाणी जर पोहोचला, माझी इच्छा आहे तुम्ही चांगल्या ठिकाणी पोहोचा, चांगला रिसर्च करा. ठीक आहे. ह्याला फ्रिक्वेन्सी ह्याला काय म्हणतो आपण, वेव्हलेंथ म्हणतो. सॉरी, ह्याला काय म्हणतो आपण, वेव्हलेंथ म्हणतो त्याला. वेव्हलेंथ असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. आता वेव्हलेंथची डेफिनेशन घेऊया आणि आपला पॉईंट इथं संपूया. आणि उद्यापासून आपण 180 NMR चालू करूया. वेव्हलेंथ the distance between
the distance between two crust or trough value is known as wavelength. ठीक आहे. आज आपण एवढाच पॉईंट आपण बेसिक फक्त आपण आज संपवलाय. त्यापासून आपण NMR चा 1H NMR चालू करूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण ह्याला मेजर कशामध्ये करतो, इट इज मेजर्ड बाय आयन्स्टॉर मध्ये आपण त्याला मेजर करत असतो. तर 1 म्यू मध्ये म्हणजे काय असतो तर 10-4 सेंटीमीटर 10-6 मीटर आणि 1 आयन्स्टॉरची व्हॅल्यू काय असते तर 10-8 सेंटीमीटर मग 10-3 हे आपण युनिट कन्व्हर्जन मध्ये बघत असतो, पण तुम्हाला मी इथं सांगितलं. ठीक आहे. आता इथंच आपण आपला आजचा व्हिडिओ संपूया. उद्यापासून आपण 1H NMR बेसिक प्रिन्सिपल आणि नंबर ऑफ सिग्नल चालू करूया. आज आपण फक्त बेसिक क्लिअर केले आजच्या व्हिडिओमध्ये. जेवढं स्पेक्ट्रोस्कोपी बेसिक असतं ते आपण आज क्लिअर केलं. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं स्पेक्ट्रोस्कोपी आपण का आली, नंतर स्पेक्ट्रोस्कोपी शब्दातच आपण स्पेक्ट्रोस्कोपी सोडवली. शब्दातच काय आहे तर स्पेक्ट्रम म्हणजे लाईट आणि स्कोपी म्हणजे अनालिसिस. लाईटचं आपल्याला अनालिसिस करायचं थ्रू द मॅटर. एखाद्या कंपाऊंड वर लाईट पडली त्याच्यामध्ये काय इंट्रॅक्शन झालं, काय इंट्रॅक्शन झालं तर अनालिसिस करायचं म्हणजे काय स्पेक्ट्रोस्कोपी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. हे 4 पॉईंट आपण आज बघितलेले आहेत. ठीक आहे. उद्यापासून आपण 1H NMR चालू करूया. ठीक आहे. धन्यवाद.